त्याच्यातून कळाले, की आपण जाड का झालो, आपले वजन का वाढले, आपल्याला जे वेगळे-वेगळे आजार जडले ते का जडले आणि इथे आल्यावर मुळावर काम केलं आणि रिटायर व्हायच्या अगोदर पहिले सगळ्या आजारांना बाय-बाय, टाटा केलं, त्यांना रिटायर केलं आणि मग मी रिटायर झाले. हा आनंद हे सगळ्यात मोठं गिफ्ट मला परमेश्वराने शतायुषीच्या स्वरूपात दिलेलं आहे. माझे वजन तर वाढलेच होते, पण माझी हाडं पण ठिसूळ झाली होती. मला ना चालायलाच यायचं नाही. कधी-कधी माझा पाय एकदमच अवघडून जायचा, स्टिफच व्हायचा आणि मी डॉक्टरांकडे जायची, गोळी घ्यायची. डॉक्टर मला अक्षरशः स्टिरॉइड देत होते. मी ते स्टिरॉइड घ्यायची. 5व्या दिवशी आपला पाय बऱ्यापैकी चालायचा. परत माझ्या नोकरीची गाडी चालू असायची आणि असं करत-करत एक दिवस असा आला, की मला डॉक्टरांनी सांगितलं, की तुम्हाला नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे. आता नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे म्हणजे आपण तर तयार झालो. का? माझे पैसे कोण देणार होतं? शासन देणार होतं. म्हणजे आपल्याला कुठे फुकटमध्येच आपला गुडघा दुरुस्त करून घ्यायचा आहे. घरचे पण तयार झाले. का? तर माझी नेहमी कुरकुर चालू झाली होती. माझा स्वभाव खूप खराब झाला होता. पाय दुखायचा, वजन वाढलेलं होतं, कामाचा उत्साह नाही, दिवसभर थकून यायचं, संध्याकाळी कोणी काही मागितलं तरी कंटाळा यायचा. नंतर तर असं झालं, की आम्ही 2च व्यक्ती घरामध्ये उरलो होतो. मुलगा नोकरीनिमित्त गेला, लेकीचं लग्न झालेलं होतं आणि तरी सुद्धा 2 माणसांचा स्वयंपाक करायला मला कंटाळा. मला काही सगळ्या कामाला तर बाई, एवढं सगळं असून म्हणजे असं होत गेलं. मग शेवट मिस्टरांनी पण सांगितलं, "चल बाई, तू तुझा गुडघा बदलून आणूया, म्हणजे तुझी कटकट तरी मिटेल." बघा, त्यांचं असं झालं होतं आणि मग आम्ही ठरवलं, की चला आपण आता नी रिप्लेसमेंट करायचंच. पण मीनवाईल मी गाडीवरनं पडले आणि मला लिगामेंट इंजुरी झाली. म्हणजे परत माझा महिनाभर पाय प्लॅस्टरमध्ये आला आणि त्यावेळेला आणि काही डॉक्टरांसाठी आम्ही म्हणजे त्यांचा ओपिनियन घ्यायला फिरायला लागलो. कारण आम्ही दोघंही पॅरामेडिकल. त्याच्यामुळे माझे मिस्टरनी फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. अजूनही करत आहे ते. त्यांचं वय वर्ष 62 आहे. पण आम्हाला म्हणजे असं होतं, की अजून काही मिळतंय का? तर कोल्हापूरचे मला एक डॉक्टर इतके चांगले भेटले, की त्यांनी मला ठामपणे सांगितलं, की "सुषमा, तुझी हाडं पूर्णपणे ठिसूळ झालेली आहे. एखाद्या मोडकळीस आलेल्या भिंतीवर जर का आपण मोळा मारला आणि त्याच्यावर जर का एखादं वजन अडकवलं, तर काय होणार आहे तू मला सांग? ती भिंत ढासळणार आहे. तो मोळा तिथे राहणार नाही. तुझं वजन एवढं आहे, की तुला नी रिप्लेसमेंट करून सुद्धा तुला तुझं वजन कमी करावेच लागणार आहे." आणि मी वजन कमी करायचा म्हणजे त्यांनी मला मंत्र एकच दिला. खाणं-पिणं काही सांगितलं नाही. मला म्हटले, की "एक तर स्विमिंग कर, नाहीतर सायकलिंग कर." घरामध्ये